राजाराम पाटील साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय। सलग 5 वेळा जर बघितलं तर आमदार आणि 2 वेळा खासदार राहिलेले आणि खऱ्या अर्थानं 12.5% लढा जिंकणारे या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी जोर धरते। स्थानिक भूमिपत्रांच्या हृदयावर ज्यांनी राज्य गाजवले असे दिबा पाटील साहेबांच्या नावाला या ठिकाणी विलंब का होत असेल? आपल्याला कल्पना आहे की शूद्र अतिशूद्र जातीतल्या ओबीसी समाजातल्या लोकांना कायम या देशात विरोध होत आला आणि हा विरोध महात्मा ज्योतिबा फुले असेल, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कुळ कायद्याचे शिल्पकार नारायण नागू पाटील असतील, दत्ता पाटील असतील, दिबा पाटील असतील, यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार असू दे किंवा पद्मभूषण पुरस्कार असू दे किंवा विमानतळाला नाव देण्याचा विषय असो, शूद्रांना आम्ही सन्मान देणार नाही अशीच नीती भारताच्या राजकारणात आपण पाहतोय आणि ही अत्यंत वाईट स्थिती आहे। स्वातंत्र्यानंतर 76-75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही ओबीसी नेत्याचं नाव या विमानतळाला देण्यासाठी एवढा विलंब होत असेल तर या देशातला जो मनुस्मृतीचा विचार आहे हा अजूनही जागा आहे आणि या मनुस्मृतीचा विचार ओबीसींच्या विरोधात आहे अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रात या लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात प्रकर्षाने आम्हाला दिसत आहे।